पुन्हा एकदा स्वागत। आपण लाडकी बहीण या योजनेविषयी बोलूया, कारण त्यावरनं खूप सारे आरोप प्रत्यारोप आणि वादंग सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू करण्यामागचे कारण स्पष्ट केले। एक बहीण दूर गेली त्यामुळे दुसऱ्या बहिणींना जवळ करण्याचा प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलंय। त्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या बघा। माझी एक बहीण माझ्यापासून थोडी लांब गेलेली आहे, आमच्यात अंतर पडलेले म्हणून बाकीच्या बहिणींना जवळ करण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं नाहीये, पण एक बहीण माझ्यापासून दूर गेल्याचं त्यांनी सांगितलंय। सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या नात्यात दुरावा कसा निर्माण झाला ते आता पाहूयात। मागील वर्षी 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती। अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले होते। तेव्हापासून सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा राजकीय मार्ग हा वेगळा झाला। इतकंच नव्हे तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या ननंद भाऊजात थेट लढत झाली होती। त्यात सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला होता। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा धडा घेऊन राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली। त्याचाच संदर्भ देत अजित पवारांनी राजकीय आणि कौटुंबिक वक्तव्य केलंय। लाडक्या बहिणींना तुम्ही भेटताय, प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताय, हा योजनेचा परिणाम आहे की तुमच्यात झालेला बदल आहे? माझ्यात झालेला बदल वगैरे काही नाही। मला जे योग्य वाटतं ते काम मी करत असतो। थोडीशी माझी एक बहीण माझ्यापासून थोडी लांब गेलेली आहे, आमच्यात अंतर पडलेले म्हणून बाकीच्या बहिणींना जवळ करण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे। अजित पवार ज्याप्रमाणे त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत, तसंच ते मिश्किल वक्तव्यांसाठीही ओळखले जातात। लाडकी बहिणीवरून अजित पवारांनी केलेल्या मिश्किल वक्तव्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात ते आता पाहूयात। लोकशाही आहे, त्यांना काही बोलायचा अधिकार आहे। वयानी पदानी सगळ्यांनीच ते मोठे आहेत माझ्यापेक्षा, त्यामुळे त्यांना काहीही बोलायचा अधिकार आहे। अजित पवार मोठे आहेत, ते काहीही बोलू शकतात, अशी प्रतिक्रिया देऊन सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचा मान राखलाय। आता पुढील आठवड्यात 19 तारखेला रक्षाबंधन असल्यामुळेही अजित पवारांना त्यांच्या लाडक्या बहिणीची आठवण आली असेल, ही शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।